इतिहास, कलाकृती आणि बरेच काही. माणकेश्वर महादेव मंदिर भाग दुसरा. याला भारकायक्ष असे म्हणतात. याच्यात आपल्याला दिसून येतं की त्याचे जे 2 हात त्याने त्याच्या गुडघ्याला लावलेले आपल्याला दिसून येतात. इथे जर आपण नीट बघितलं तर एक महिला ही शिकार करताना आपल्याला दाखवण्यात आली आहे. तिच्या हातात धनुष्यबाण असावा असं वाटतं आणि खाली एक प्राणी आपल्याला दिसतोय. अंधकासुराचा वध करताना शंकरजींची मूर्ती. एका महिलेच्या पायातला काटा काढताना दृश्य. आज याची अवस्था जरी चांगली नसली तरी हे भग्न अवस्थेत असलेलं महादेवाचं रूप आपल्या डोळ्यांना भारावून टाकतं. आमलकाच्या खाली कीर्तिमुख आणि त्याच्या जिभेतून ही सगळी कलाकृती बाहेर निघते. याहून सुंदर कल्पना काय असू शकते. अशा हजारो वर्षापूर्वीचा इतिहास असलेला श्री माणकेश्वर महादेव मंदिर याला भेट द्या आणि यांच्या कलाकृतींच्या मागची कल्पना नक्की अनुभवा. हर हर महादेव.